आपसात संमतीने एक स्त्री आणि एक पुरुष किंवा एक मुलगा आणि एक मुलगी हे दोघेजण रिलेशनमध्ये येतात. रिलेशनमध्ये आल्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध चालू होतात. त्या प्रेमसंबंधामध्ये जेव्हा कटुता निर्माण होते त्यावेळी मुलगी जी आहे ती त्या मुलाने किंवा त्या व्यक्तीने माणसाने रेप केस केली म्हणून खोटी फिर्याद दाखल करते. ॲक्च्युली त्यांचे जे संबंध असतात ते प्रेमाचे संबंध असतात, जे रिलेशन्स असतात ते संमतीचे रिलेशन्स असतात. परंतु त्या महिलेने अशा प्रकारची खोटी केस दाखल केल्यानंतर त्या पुरुषाचे संपूर्ण आयुष्य बदनाम होऊन जाते, संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाते. या अनुषंगानं एक केस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली होती आणि या सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेल्या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला आहे. आणि त्या महत्त्वपूर्ण न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की ज्या या फॉल्स केसेस आहेत या फॉल्स केसेस रद्द करण्याच्या दृष्टीने जर का माननीय उच्च न्यायालयामध्ये एखादी पिटिशन आलेली असेल तर त्या पिटिशनमध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत आणि ती केस जी आहे ती कधी रद्द केली पाहिजे, तो खोटा FIR कधी रद्द केला पाहिजे. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. मित्रांनो, या केसचं जे नाव आहे ते प्रदीप कुमार केशरवानी वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश व इतर. आणि या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की गायडिंग प्रेसिडेंट जे आहे या केसमध्ये दिलेला आहे, सर्वांना निर्देश दिलेले आहेत खालील कोर्टाला. इन्व्हॉल्विंग फॉल्स, प्रिव्हिलियस अँड फॅक्शियस कंप्लेंट्स, पर्टिक्युलरली दोज ॲलिजिंग रेप ऑन द फॉल्स प्रिटेक्स ऑफ मॅरेज. लग्नाचं आमिष दाखवलं आणि माझ्यावर बलात्कार केला अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते करून फिर्याद दाखल केली जाते. तर त्या केसमध्ये तथ्य जे आहे ते पाहिलं पाहिजे. त्या केसेस खोट्या तर नाहीत का हे पाहिलं पाहिजे. आणि या केसमध्ये गाईडलाईन देत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आहे ते 4 स्टेप फॉर्म्युला जो आहे तो दिलेला आहे, जो उच्च न्यायालयाने FIR रद्द करताना पाहावं असं म्हटलेलं आहे. तर हा जो 4 स्टेप फॉर्म्युला आहे तो काय आहे, तर जेव्हा एखादी फिर्याद त्या व्यक्तीच्या विरुद्ध, त्या पुरुषाच्या विरुद्ध दाखल होते तेव्हा तो फिर्याद रद्द करावी म्हणून माननीय उच्च न्यायालयामध्ये धाव घेतो. त्यामध्ये त्या पुरुषाचं म्हणणं असं असतं की आमचे रिलेशन्स होते, मी कोणतीही जोरजबरदस्ती केलेली नाही आणि आमचे जे संबंध होते ते संमतीचे संबंध होते आणि त्यामुळं लग्नाचं आमिष दाखवलं वगैरे आरोप करून माझ्यावर खोटी केस दाखल केलेली आहे. तर माननीय उच्च न्यायालयासमोर जेव्हा अशा प्रकारची फिर्याद रद्द करावी म्हणून पिटिशन दाखल केलं जाईल त्यावेळी माननीय उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने कोणकोणत्या गोष्टी कराव्या याबद्दलच्या या 4 स्टेप्स आहेत. तर त्यातली पहिली स्टेप जर आपण पाहिली तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की डिफेन्सचा जो एव्हिडन्स आहे तो किती स्ट्रॉंग आहे आणि जेन्युइन आहे हे पाहावं. म्हणजे जो पिटिशन घेऊन येतोय, ज्याच्यावर FIR दाखल झालेला आहे, तर त्याने जो पुरावा मेहरबान कोर्टामध्ये दाखल केलेला आहे तो खरंच स्ट्रॉंग स्वरूपाचा पुरावा आहे का, त्याच्या बाजूने खंबीर स्वरूपाचा पुरावा आहे का आणि तो पुरावा खरा आहे का याची पडताळणी जी आहे ती माननीय उच्च न्यायालयाने केली पाहिजे. आता मित्रांनो, स्ट्रॉंग आणि जेन्युइन एव्हिडन्स म्हणजे नेमकं काय, तर उदाहरणार्थ त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते हे दर्शवण्यासाठी त्यांचे मोबाईल चॅटिंग्स असतील, त्यांचे कॉल डिटेल्स असतील, त्यांनी ते एकमेका जे आहेत ते आपसात संमतीने वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेलेले असतील, तर त्याबद्दलचे पुरावेसुद्धा हे कन्सेंट स्टोरी म्हणजे संमतीची जी स्टोरी आहे तर त्या अनुषंगानं हे स्ट्रॉंग पुरावे असतात की आमच्यामध्ये अशा कोणत्याही प्रकारचं जे आहे ते एकमेकांवर जोर जबरदस्ती केली गेलेली नव्हती, संमतीचे संबंध होते. आणि जो पुरावा माननीय न्यायालयामध्ये हजर केलेला आहे तो जेन्युइन असला पाहिजे, म्हणजे खरा असला पाहिजे, तो बनवण्यात आलेला नसला पाहिजे. म्हणजे काय, तर उदाहरणार्थ खोटे कागदपत्र बनवलेले, खोटे चॅटिंग बनवलेले आहे अशा प्रकारचा पुरावा जो आहे तो त्यामध्ये नसला पाहिजे. ही पहिली स्टेप झाली जी माननीय उच्च न्यायालयाने पाहावे असं म्हटलेलं आहे. दुसरी जी स्टेप आहे त्या स्टेपमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे की माननीय उच्च न्यायालयाने हे पाहावं की ज्या पद्धतीचा FIR आहे, जी FIR दाखल केलेली आहे त्या पुरुषाच्या विरुद्ध, तर त्या फिर्यादीवरून ती केस सकृतदर्शनी खोटी केस आहे असं वाटतं का. म्हणजे काही केसेसमध्ये 2-2, 3-3, 4-4 वर्षे जे आहेत ते एकत्रात असतात आणि त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवलं, माझ्यावर जोर जबरदस्ती केली असे म्हणून जे आहेत ते खोटे FIR दाखल होतात. तर त्या अनुषंगानं जी केस दाखल केलेली आहे त्या केसमधील घटनाक्रम, त्या केसमधील जी काय सत्यता आहे
ती सत्यता आहे म्हणून जो एफ आय आर दाखल केलेला आहे ते खरंच तसं घडलेलं असू शकतं का, तसं घडलेलं आहे का, तर याबाबत जे आहे ते केसची सत्यता जी आहे ती माननीय उच्च न्यायालयाने पाहिली पाहिजे की ती जी केस आहे ती केस खरी आहे का सगळ्यात अगोदर, आणि ती केस खोटी वाटते का हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे ती बनावट आहे का, रंगवून केलेली आहे का, एकाच वेळी एकच महिला 3-3, 4-4 वेळा, 5-5 वेळा, 10-10 वेळा एखाद्या पुरुषांच्या बरोबर जर जात असेल आणि त्यानंतर जर तिचं म्हणणं असं असेल की माझी कशालाच संमती नव्हती आणि त्या अनुषंगानं माझ्यावर जी आहे ती जबरदस्ती झालेली आहे वगैरे ज्या गोष्टी असतात आपण पाहतो एफ आय आरमध्ये ज्या खोट्या केसेस केले जातात त्यामध्ये, तर त्या अनुषंगानं जे आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की ती केस जी आहे ती सकृतदर्शनी खोटी वाटते का, हे सुद्धा अशा प्रकारचा एफ आय आर रद्द जो आहे तो करत असताना ती पाहावं. आणि त्यानंतर तिसरी जी स्टेप्स माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली आहे ती म्हणजे की जे पुरावे या आरोपीने ज्यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल झालेली आहे त्यांनी सादर केलेले आहेत, तर त्या पुराव्याला ती जी फिर्यादी महिला आहे तर ती खोटे ठरवू शकते का. उदाहरणार्थ त्यांनी काही चार्ट्स दाखल केलेले असतील तर त्याच्यावर त्या महिलेचं म्हणणं काय आहे. उदाहरणार्थ त्यांनी ज्या ठिकाणी गेलेले आहेत तिथले काही लोकेशन शेअर केलेलं असेल, तिथं जिथं राहिले तिथले पुरावे काही दाखल केलेले असतील, किंवा त्यांनी ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या ॲक्टिव्हिटी केल्या आणि ज्याचा पुरावा आहे तर ते पुरावे जर ह्या आरोपी ज्याच्या विरुद्ध फिर्याद दाखल झालेली आहे त्यांनी सादर केल्यानंतर त्या पुराव्याला खोटं ठरवण्यासाठी या फिर्यादीकडे काय पुरावे आहेत हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे, असं सुद्धा या तिसऱ्या स्टेपमध्ये म्हटलेलं आहे. आणि चौथ्या स्टेपमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जर वरील 3 स्टेप्समध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा जो आरोपी आहे ज्याच्या विरुद्ध केस दाखल झालेली आहे त्यांनी स्ट्रॉंग असे पुरावे काही दाखल केलेले आहेत का त्याच्या निर्दोषत्वाचे सकृतदर्शनी, आणि दुसरे म्हणजे ते पुरावे खरे आहेत का. दुसरा मुद्दा होता की जो एफ आय आर आहे त्या एफ आय आरवरून ती केस खोटी आहे असं दिसतं का. आणि तिसरी स्टेप्स होती ती म्हणजे की जो पुरावा त्या आरोपीने सादर केलेला आहे माननीय कोर्टासमोर तर त्याला फिर्यादी खोटे ठरवू शकेल असे फिर्यादीकडे काय महत्त्वाचे पुरावे आहेत का. आणि शेवटी असं म्हटलेलं आहे की जर माननीय कोर्ट या निष्कर्षाला आलं की केस खोटी आहे तर ही जी केस आहे दाखल केलेली तर ती दाखल केलेली केस मेहरबान कोर्टाचा वेळ घालवण्यासाठी दाखल केलेली तर नाही ना, याचा सुद्धा विचार केला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारच्या खोटे एफ आय आर दाखल झाल्यानंतर त्याच्यामध्ये तपास करणं, त्याच्यामध्ये चार्जशीट दाखल होणं, ती केस मान्य न्यायालयासमोर चालणं, या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या प्रशासकीय यंत्रणांचा वेळ जातो. त्यामुळे अशा प्रकारे जर केस खोटी असेल तर न्यायालयाचा वेळ जाईल, तपास यंत्रणांचा वेळ जाईल, आणि त्यामुळं अशा प्रकारचा खोटा एफ आय आर जो आहे तो रद्द करावा असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि या केसमधला जो एफ आय आर होता जो त्या फिर्यादीने दाखल केलेला होता भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 504, 376 जी बलात्काराची केस होती, 452, 377 आणि 120B भारतीय दंड संहितेचं, तर या अनुषंगानं ही केस होती. तर ती जी केस आहे ती माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे. म्हणजे केवळ एखादी फिर्याद दाखल केली, एफ आय आर दाखल झाला म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही. जर केस खोटी असेल तर आपल्या पुढं माननीय उच्च न्यायालयामध्ये जाऊन तो एफ आय आर क्वॅश करण्याच्या संदर्भामध्ये तो एफ आय आर रद्द करावा म्हणून आपल्याकडे पर्याय उपलब्ध असतो. आणि आपली बाजू जर का खरी असेल तर तो एफ आय आर रद्दसुद्धा होऊ शकतो, तसे पुरावे असतील तर रद्दसुद्धा होऊ शकतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आवडलेली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आपण जर व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं जर का बटन दिसलं तर हाईप नावाच्या बटनाला सुद्धा क्लिक करा, म्हणजे हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. मित्रांनो, आपण जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.